संत बाळूमामा सत्यवादेवी मेतके बघा सुरेश कारभारे हे पालखे जळोली गावामध्ये हनुमान मंदिर नजीकच तळमालक संतोष सोमनाथ नरसाळे व शहाजी सोमनाथ नरसाळे या ठिकाणी आज बुधवार 7 जानेवारी 2026 सकाळच्या आरतीला आलो आहे। उठतळ आहे आणि या उठतळावरती सकाळी आमच्या जळोलीतील सर्व लहान थोर महिला पुरुष सर्व भक्त अशी तळावरती सेवा करतात की त्या मेंढी माऊलीला जे काय झिंजुरूट म्हणतात लांडगी बोंजरूट हे काढण्याची सेवा चालू आहे। गावातले बारीक भक्त महिला आणि पुरुष आपल्या बालमांच्या कळपाला काय लांडगी लागलेले आहे झुंजरूट कोल्हापूर भाषेमध्ये झुंजरूट म्हणतात, आपल्या सोलापूर भाषेमध्ये काय लांडगी म्हणतात। ते मेंढी माऊलीला काय लागलंय ती आपलं जळोली गावात राहणार महिला पुरुष बारकी पोरं लहान तोरी मोठं बघा तिथं मेंढी माऊलींचा कळपात जाऊन त्या लांडगी काढायला चालू आहे। बघा एक मावशी गळा पकडताय, 2 जण लांडगी करतात, एक पुरुष मेंढीचा गळा धरतात, 2-3 जण फिरून फिरून काढा लागल्यात। गर्दी मग सेवा चाललेले जळोली गावामध्ये हे जळोली गाव सोलापूर जिल्हा तालुका पंढरपूर हे पंढरपूर तालुक्यामध्ये सोन्यासारखं जळोली गाव आहे बर का। हा बाळमाता सरस्वतींना मी हार्दिक स्वागत करतो। बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांगले सत्यवादेवीच्या नावानं चांगले। आता शांतीलाल कोळेकर राहणार जळोली यांचा YouTube चॅनेलवर तुम्ही काय सेवा करायला लागलाय ही सेवा सगळ्याला दिसणार आहे बर का। तुम्ही काय लांडगी करतो चिंचरूट काढायला लागले ही सर्व 2 तासात तुम्हाला बघायला 2 तासामध्ये काय सेवा करायला लागलाय किती गर्दी आहे सगळं बघायला मिळेल। फक्त तिथं नाम केलं की नाही शांतीलाल कोळेकर म्हणायचं नाहीतर सुरेश कारभारे एक नंबर म्हणायचं सगळं बघायला मिळतं। या ठिकाणी मेंढीच्या अंगावरती भार उतरवण्याची सेवा त्यांच्या केसामध्ये गुतडा झालेला असते त्या बोंजरूटाने आणि ते क्लिअर सेवा करण्याचं काम हे महिला करत आहेत। या ठिकाणी आपण पाहतोय क्षण जळोली गावचे सर्व महिला पुरुष मेंढके लहान थोर सर्व सेवा करतायत। नक्की मेंढी माऊलीची सुखरूप सेवा केलेली आहे। तुम्हाला सुद्धा जीवाला सोडवून तशीच सुखरूप माझे मामा सत्यवादेवी करणार यात काही शंका नाही। हीच सेवा परत कधी मिळणार नाही। ही मेंढी माऊली म्हणजे मामानी सांगितलेलं आहे माझी लक्ष्मी आहे आणि मेंढी माऊलीच्या केसाला सांगितलंय सोन्याची उपमा दिलेली आहे आणि त्या सोन्यासारख्या मेंढीची सेवा तुम्हाला या आपल्या गावामध्ये भेटते। खरंच नशीबवान तुम्ही आहात, धन्यवाद। ही सेवा केलेली कधी वाया जाणार नाही। जय बाळूमामा, जय बाळूमामा। या ठिकाणी खरंच बरं का संत येती घरा तोची दिवाळी दसरा तसं दिवाळीसारखी या ठिकाणी आनंदाची सोहळा आहे आणि या ठिकाणी सर्व मेंढी माऊलीचा बुंजरूट झिंजुरूट काढण्याची सेवा आहे। काय भक्त झिंजुरूट विस्तवावर सोडतायत, काय मेंढी धरतायत, काय जण सेवा अशी आहे। 1 नंबर सेवा केलेली आहे या ठिकाणी आपण पाहतोय बरं का। बोला जय बाळूमामा। मेंढी माऊली ज्या दिवशी उठतळ आहे त्या दिवशी बघा या ठिकाणी आपण जळवलीचे उमेश सुतार आणि काय नाव नवनाथ फराडे गणेश सुतार सर्व भक्त मेंढी माऊलीची सेवा या ठिकाणी करतायत। सर्व एकही नाही सर्व महिला सेवा करतायत या ठिकाणी। क्षण आपण पाहतोय सर्व हाती पडल ती अगदी काळजीपूर्वक या ठिकाणी मेंढी माऊलीची सेवा करतायत। माझ्या मामाने सांगितलंय ज्यानं माझ्या मेंढी माऊलीची सेवा केली त्याचे घरी भरभराट होईल, त्याचं घर धनधान्यानं उतू येईल अशी मामांची ख्याती आहे। मी कुणाच्याच ऋणात राहणारा धनगर नव्हे, ज्याने माझ्या मेंढी माऊलीची सेवा केली त्याला दान दुप्पट दिल्याशिवाय राहणार नाही असं हे मामांचं ब्रीद वाक्य आहे आणि सर्व
लहान थोर या ठिकाणी क्षण पाहतोय आपण भक्तांनो. मेंढी माऊलीची बोंजरूट काढायची सेवा आहे. सर्व या ठिकाणी भक्त अंतकरणापासून सेवा करतायत. आपण पाहतोय. बोला जय बाळूमामा. असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाची आरती प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका. बोला जय बाळूमामा. जय जय बाळूमामा. या ठिकाणी आपल्याला एक छोटा बालक भेटलेला आहे, शुभम गोवर्धन थोरात. किती दिवस झाला मेंढ्या रखती तू? 5वा दिवस आहे बघा. ते सांगतोय बघा, मामांच्या भांडण्यावरती तो तरलेला आहे. त्याला असाच झटका आलेला, पण तो मामांची सेवा करतोय. मला मामांनी वाचवलंय म्हणून गावात बकरी आले. ते 5 दिवस झालं मेंढी माऊलीची सेवा करतोय शुभम गोवर्धन थोरात. बोला जय बाळूमामा. जय बाळूमामा. करतील कारभारी, काय नाही टेन्शन. येते ती माणसं वाहन ती असते ती. तुळशी गावचे खंडू दगडे महाराज एक नंबर मामाचा निश्चिम आणि कठोर भक्त आहे. जान जाएगा पर वचन न जाएगा असा हा भक्त आहे. एक वचनी, एक तत्वी, एक बाणी. आज तो सुद्धा भक्त या जळोली गावामध्ये मेंढी माऊलीचं बोंजरूट काढण्याची सेवा करतोय. बोला जय बाळूमामा. काय महाराज, कसं काय वाटतंय तुम्हाला ही सेवा महिला करतात? अतिशय आनंद वाटतोय की ज्या बोंजरूटामुळे मेंढी माऊलीला ओढून धरल्यागत होत आहे, हा एकदम मोकळं करण्याचं कार्य सर्व मेंढी माऊली भक्त मामाचे भक्त करतायत. होय, मनापासून अगदी आनंदानं. हा निश्चितपणे त्यांची समस्या मेंढी माऊली दूर केल्याशिवाय राहणार नाही. खरं ही मामांच्या तळावर मामाच्या साक्षीनं सर्व मेंढी माऊली भक्तांना शब्द देतो. धन्यवाद. त्यांनी सांगितलंय, ज्यांनी मेंढी माऊलीचा केसातला गुतडा काढण्याची सेवा केली, तिला टोचत होतं, ते दूरपणा केलेला आहे. नक्की मामा त्या मेंढी माऊलीची ज्या महिलांनी सेवा केलेली आहे त्यांची मनोरथ पूर्ण होणार, म्हणजे होणार. मामा करणार. बोला जय बाळूमामा. जळोली गाव पूर्ण गावकरी भाविक भक्त जळोली गावामध्ये शांतीलाल कोळेकर यूट्यूब चॅनल गेली 7 वर्ष झाली. यांच्या मोबाईल यूट्यूब चॅनलला पंढरपूर तालुका आडीव गावापासून ही चॅनल चालू आहे. ही पूर्ण महाराष्ट्रात ऑल इंडियामध्ये गाजा लागलोय. असा आशीर्वाद त्या भक्ताला आशीर्वाद बाळूमामा, हर्षितनाथ, सत्यवादेवी, मौली महाराज, विठ्ठल रुक्मिणी ह्या गावामध्ये वास केलेली आपलं महादेवाचं मंदिर गडोली गावामध्ये आहे. जळोली गावामध्ये आणखीन आपलं बजरंगबलीचं मंदिर आहे. जळोली गावामध्ये पांडुरंग विठ्ठलाचं मंदिर आहे. सर्व देवांचा आशीर्वाद या गावावर असून दे. यूट्यूब कोळेकर चॅनलवर तिला असून दे. अभिनंदन. बोला बोला बाळूमामांच्या नावाने, सत्यवादेवीच्या नावाने.